राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी अजित पवार गटाचा जाण्याचा निर्णय घेतला आहे। आज त्यांची कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्यांचा प्रवेश आता निश्चित झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी डॉक्टर सतीश पाटील आहेत। काय सांगणार ना, गेल्या 35 वर्षापासून तुम्ही शरद पवारांसोबत होता, असं काय नेमकं घडलं की तुम्हाला त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षात? पवार साहेबांनी नेहमीच मला न्याय दिलेला आहे, वेळोवेळी संधी दिलेली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात मला घेतलं, जिल्हा बँकेचा चेअरमन त्यांनी केलं, राज्याच्या हाऊसिंग फायनान्सचा मी चेअरमन राहिलो। आदरणीय पवार साहेबांना जिथे जिथे मला संधी देता येईल तो दिलेला आहे। त्यामुळे अशा कुठल्याही रागातून किंवा वेगळ्या काही घडलं याच्यातून मी काही वेगळी भूमिका घेतलेली नाही। आजचा राजकीय जीवनात प्रवेश साहेबांना देखील माहिती की सतीश हा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे। मी कधीच वेगळ्या अपेक्षा ठेवल्या नाही आणि ठेवण्याचं काही कारण नाही। वेळोवेळी जे देता आलं ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण आज परिस्थिती अशी आहे की राज्यात सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातलं राजकारण सुरू झालं। त्यामुळे आज मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे। काही डेव्हलपमेंटचे प्लॅन या निमित्तानं असतात। आता ते करीत असताना मी विरोधी पक्षाचा सभापती आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न समोरचे करतील की नाही करतील या गोष्टी असतात। आणि मग कुठेतरी भक्कम पक्षात आपण प्रवेश केला, भक्कम नेता निवडला, तर मला वाटतं हे सगळे प्रश्न दूर होतील। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, यामागे सुद्धा एक पाठबळ असावं लागतं, पक्षाचं असावं लागतं। आता समोरच्या लोकांची परिस्थिती पैसा आणि राजकारण आहे। आता त्याला आपण किती पुरू? आता मी अजितदादा गटात गेलो म्हणजे लगेच ते पैसे देतील असं नाही, पण एक नेतृत्व, खमकं नेतृत्व आहे। अजितदादा जे बोलतात ते करतात, ही त्यांची भूमिका मी गेल्या 30 वर्षात 35 वर्षात पाहिलेली आहे। आणि मग अशा वेळेला जर समोरच्यांनी अन्याय केला तर अजितदादा समोरच्यांनाही बोलण्याची धमक ठेवणारा नेता आहे। आणि म्हणून मग अधिकारी चुकत असतील तर त्यांनासुद्धा बोलण्याचा जो अधिकार आहे तो अजितदादाच्या नेतृत्वात मी पाहिलेला आहे। आणि मग अशा वेळेला आमच्या पक्षात तसे लोक नाही असं काही म्हणणार नाही, तेही आहेत, पण जी भूमिका तात्काळ घ्यायची असते ती घेऊ शकत नाही। आणि मग शेवटी कार्यकर्ताही वाऱ्यावर सोडल्यासारखा होतो। ग्रामपंचायती निवडणुकीत छोट्या छोट्या कारणाने डिस्क्वालिफिकेशन होतं, कलेक्टरवर प्रेशर आणलं जातं आणि मग तो कार्यकर्ता सरपंच आणि इतर पदापासून लांब जातो, डिस्क्वालिफाईड केलं जातं, नियमाच्या बाहेर काही गोष्टी घडतात। मग अशा वेळेला कोणी भक्कम नेता सत्तेत असला तर तो त्या अधिकाऱ्याला धमकावून सांगू शकतो की तो आमच्या कार्यकर्त्यावर कसा अन्याय करतो। या साऱ्या भूमिकेतनं कार्यकर्त्यांची आज चर्चा केली असता सगळ्यांची भूमिका एकमतानं हीच ठरली की आपण अजितदादांबरोबर जाणं काही चुकीचं होणार नाही। शेवटी घड्याळ या चिन्हावर मी 5 विधानसभा लढलो आहे, त्यामुळे घड्याळ आम्हाला नवीन नाही, त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणं योग्य राहील। या भूमिकेतनं अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय आमचे विधानसभा क्षेत्रप्रमुख असतील, तालुका अध्यक्ष असतील, सगळे मार्केट कमिटीचे माझे संचालक असतील, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी एकमतानं सांगितलं की आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे। आज मला विश्वास आहे की माझ्याबरोबर ही सर्व कार्यकर्ते मोठ्या मनानं माझ्याबरोबर अजितदादांबरोबर जातील, हा विश्वास त्यांनी दाखवला आहे। त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये या प्रकारची भूमिका मी घेतलेली आहे। साहेब, नेमकं प्रवेशासंदर्भात शरद पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील यांच्याशी कोणाशी बोलणं झालं आहे का, किंवा राजीनामा देण्यासंदर्भातलं काही? राजीनामा हा विषय झालेला नाही, कारण तारीख ठरायची होती आणि जाण्याचा निश्चय व्हायचा होता। आता राजीनामा शेवटी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलं तर साहजिक मला वाटतं मी सुद्धा राज्याच्या कार्यकारिणीत आहे, चांगल्या पदावर आहे। आणि मग अशा गोष्टी मी आज पवारसाहेबाचा पक्ष सोडून अजितदादांच्या पक्षात गेलो तर ते पक्षात ती पदात ठेवण्याचा मला अधिकारही राहत नाही। आणि मला वाटतं त्या दिशेनं माझं पाऊल मी लवकरच घेईल। आजच सकाळी सुप्रियाताईंचाच फोन आला होता, माझी हिंमत झाली नाही साहेबाशी बोलायला, पण ताईंनीच त्याचा उल्लेख केला की तुमचा निर्णय पक्का झाला आहे का? त्याला मी ताईंना सांगितलं की हो झालेला आहे। ठीक आहे म्हटले। परवा जयंत पाटील साहेब जळगावला एका लग्नाच्या निमित्तानं आले होते, मी त्यांनाही थोडीशी पुसटशी कल्पना दिली। म्हटलं तुमचा सुसंवाद नाही, जिल्ह्यात दौरे नाही, आज जिल्ह्यात राष्ट्रवादीची काय अवस्था आहे, नेतृत्वाअभावी काय होतं हे त्यांना सांगितलं आहे। मग आता शेवटी मी कोणाला दोषारोप न देता आपला निर्णय घेतला। कसं आहे, काही घर सोडत असताना दुःख हे असतं, पण कोणाला दोषारोप करून पक्ष सोडणं योग्य होत नाही। मला वाटतं मला पक्षानं खूप न्याय दिलेला आहे आणि नक्कीच मी भाग्यवान आहे की राज्याच्या मंत्रिमंडळात साहेबांनी मला न्याय दिला। जिल्हा बँकेत मला 1 रुपया न लागू देता एका मेसेजवर मी चेअरमन झालो, राज्याच्या हाऊसिंगवर मी चेअरमन झालो। त्यामुळे जिथे संधी आहे तिथे साहेबांनी मला दिलेला आहे। मला 7 वेळा तिकीटं दिली, हे काही कमी नाही। यावेळेला तर खूप संघर्ष असताना मला तिकीट साहेबांनी दिलं, त्यामुळे
साहेबांवर विश्वास आहे तो कायम राहील. किती तारखेला ठरलं? 3 तारखेला 2 वाजता मुंबई येथे प्रवेश आहे. साहेब, भविष्यामध्ये आता बरेचसे कार्यकर्ते जे आपले शरद पवार गटाचे ते अजितदादांकडे जाताना पाहायला मिळत आहे. तर भविष्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा हे दोघं एकत्र होतील असं वाटतं का तुम्हाला, किंवा व्हावं अशी इच्छा आहे का? मला असं वाटतं त्या दिशेने पाऊल पडत आहेत. संघर्षाच्या भूमिका आता मावळलेल्या आहेत. पवारसाहेब अजितदादांच्या बैठकाही सुरू आहेत असं कळतं. कौटुंबिक सख्य परत वाढलेलं आहे. जे आपल्या अजितदादांच्या मुलाच्या साखरपुड्यालाही सगळी फॅमिली होती. मला वाटतं ती कुठेतरी सुरुवात दिसते आणि आमची सगळ्यांची इच्छा हीच आहे की आता विभाजनानं आपलं नुकसानच होतं, त्यापेक्षा एक संघ पक्ष राहिला. आदरणीय पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी वाटचाल महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची राहील आणि अजितदादांमध्ये एक वेगळं खमखं नेतृत्व असल्यामुळे याचा फायदा महाराष्ट्राला होईल, पक्ष आणखी मोठा होईल. त्या दृष्टीनं सुतवाज एकवाक्यता झाली तर मला वाटतं आमच्यासारख्या खंद्या कार्यकर्त्याला त्याचा आनंदच होईल. तर 3 तारखेला हजारो कार्यकर्त्यांच्या सोबतीने डॉक्टर सतीश पाटील हे अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र हे सांगत असताना सतीश पाटलांनी सांगितलं आहे की पुढच्या काळामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची या माध्यमातून सुरुवात झाली असून लवकरच पुढे काळात ते एकत्रसुद्धा येऊ शकतात अशी संकेतसुद्धा या ठिकाणी डॉक्टर सतीश पाटील यांनी दिले आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.